त्रिपुरासुराच्या वधापित्यर्थ घटनेच्या मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात लक्षद्वीप दिव्यांची दीपांजली। लक्षदीप हे उजळले राऊळी, दारी शोभली सडा रांगोळी। घोटणेच्या मंदिरात सायंकाळी आली त्रिपुरारारी। संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यातील श्री क्षेत्र घोटण येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिरात त्रिपुरासुराच्या वधापित्यर्थ 5000 दिव्यांची दीपांजली अर्पण करण्यात आली। याबाबत पौराणिक कथा अशी आहे की त्रिपुरासुर नावाच्या राक्षसांनी पृथ्वी, आकाश, पाताळ या तिन्ही तळात देव, दानव, मानव यांचा छळ करून हाहाकार माजला होता। मग देवांनी मदतीसाठी भगवान शंकराचा धावा केला। मग प्रसन्न होऊन भगवान शंकरांनी देव, दानव, मानव यांना छळणाऱ्या त्रिपुरासुर नावाच्या राक्षसाचा वध या पौर्णिमेच्या दिवशीच केला होता आणि सर्वांना या राक्षसाच्या जाचातून मुक्त केलं होतं। म्हणून कार्तिक पौर्णिमेला विजयोत्सव साजरा करण्यासाठी शिव मंदिरात लक्षद्वीप लावण्याची प्रथा सुरू झालेली आहे। याच पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा असे म्हणतात। घोटण येथील मल्लिकार्जुनेश्वर मंदिर हे पांडवकालीन मंदिर असून महाभारतातील अर्जुनाने या ठिकाणी गायांचा सांभाळ करण्यासाठी गोठे बांधले होते, म्हणून या गावाला घोटण हे नाव पडले आहे। त्रिपुरासुराच्या वधापित्यर्थ या पांडवकालीन शिवमंदिरावर गावातील शिवभक्तांनी 5000 दिवे लावून त्रिपुरारी पौर्णिमा साजरी केली आहे। दिलीप शिंदे, रवींद्र शिंदे, गणेश निकम, एकनाथ मिसाळ, विठ्ठल थोरवे, भारत टाकळकर, महादेव मोटमकर, पप्पू मोटकर, शिवाजी टाकळकर, सुरेश म्हस्के, रणजित घुगे, अमोल दिवेकर, भगवान घुगे यांनी विशेष परिश्रम घेतलं। तेजवार्ता प्रतिनिधी सुनील नजन, अहमदनगर।